पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। कुंभमेळ्यात लक्ष ठेवा, कुणी इथं स्टॉल लावण्यासाठी आलं तर स्टॉल सकट उखडून टाका। आम्ही मंत्रालयात बसलो आहोत, असं वक्तव्य राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केलंय। नाशिक इथं हिंदू हित रक्षाच्या वतीनं करण्यात आलेल्या हिंदू व्यावसायिक कामगारांच्या सूचीचं प्रकाशन नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले। या कार्यक्रमातून ते बोलत होते। नितेश राणे म्हणाले की हिंदूंनी हिंदूंकडून खरेदी केली पाहिजे, ही संकल्पना ज्यांनी मांडली त्यांचं स्वागत मी करतो। मी खारघरला अशीच भूमिका मांडली। आजूबाजूला जिहादी लोकांची दुकानं होती तेव्हा मी बोललो, नंतर माध्यमांनी मला झोडलं, पण मला तेव्हाही काही वाटलं नाही, आताही काही वाटत नाही। हिंदू राष्ट्रामध्ये हिंदूंबाबत नाही बोलायचं का? मग पाकिस्तान इस्लामाबाद विषयी बोलणार का? आम्ही धर्मात भांडणे लावतो असं म्हणता, ते जे बोलतात त्यांनी इथं येऊन सांगावं, तिथं एकतरी हिंदू माणूस शोधून दाखवावा। कुंभमेळ्याच्या निमित्तानं कुणीही हिंदूंशिवाय दुकानं लावणार नाही। आता रमजान सुरू आहे, त्यांच्या खाद्यपदार्थांचे दुकानं लागतील, तिथं एकतरी हिंदू माणूस शोधून दाखवावा, एकही सापडणार नाही। त्यांच्या कुराणमध्ये लिहिलंय की काफिरकडून काही घ्यायचं नाही, त्यामुळे ते तसं वागतात। मग आम्ही जे करतो ते काय वेगळं आहे असं त्यांनी म्हटलंय। नितेश राणे पुढे म्हणाले की मी कुराण 2 वेळा वाचलंय, 10% जकात द्या असं त्यात म्हटलंय। तो पैसा जिहादसाठी वापरतात, इतरांचा धर्म कमी करून स्वतःचा धर्म वाढवावा असं लिहिलंय। आपला पैसा लव जिहादसाठी वापरला जात असेल तर ते आपण घ्यायचं का? 2047 पर्यंत त्यांना आपल्या हिंदू राष्ट्राला मुस्लिम राष्ट्र करायचं आहे, त्यामुळे तुम्ही त्यांच्याकडून वस्तू खरेदी करणार का असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला। आपण जबाबदारीनं वागलं पाहिजे, पुढे गेलं पाहिजे, ते धर्मासाठी किती कडवट आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे, यासाठी तुमच्या समोर मी हे मांडत आहे। आता कुंभमेळ्याची कामं जोरात सुरू आहेत, तुमच्या मागण्या सरकारकडे देतो। कुंभमेळ्यात एकही जिहादी आला नाही पाहिजे, त्याला धाक भीती वाटली पाहिजे। मी मागे त्र्यंबकेश्वरमध्ये गेलो होतो, तिथं दुकानदार नाव वेगळे होतं, आतमध्ये अब्दुल बसलेला होता। आता त्यांना विषय कळला आहे। आम्ही आता देशात कार्यक्रम सुरू करणार आहोत की हिंदूंनी हिंदूंकडूनच वस्तू घेतल्या पाहिजेत। मी तर आमदार मंत्री म्हणून नाही तर हिंदू म्हणून आलोय। इथं महापौर नगरसेवक आपले आहेत। नाशिकमध्ये जय श्रीराम ऐकू येणार, इथं आय लव्ह मोहम्मद ऐकू येणार नाही। कुंभमेळ्यात लक्ष ठेवा, कुणी इथं स्टॉल लावण्यासाठी आलं तर स्टॉल सकट उकडून टाका। आम्ही मंत्रालयात बसलो आहोत, धर्मांतर विरोधी कायदा आणण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। आमच्या राज्यात सर्वात कडक लव जिहादचा कायदा असेल, हे सरकार हिंदू समाजानं निवडून दिलंय, मग काही मोहल्ल्यात जाऊन मत मागितलेलं नाहीये असं देखील नितेश राणे म्हणाले।